ओके आज रविवार आहे. फायनली बऱ्याच दिवसानंतर आजची जर्नी थोडीशी लांब आहे. म्हणजे खरं म्हणून तर इकडून भांडूपवरून कमीत कमी 280 किलोमीटरवरती आज कासपठार आहे. म्हणजे दिस इज फॉर एव्हरीवन हू इज गोइंग टू बी नॉट देअर फिजिकली मेंटली ऑन दिस पर्टिक्युलरली माय ट्रिप. तिघे जणच आहोत आम्ही आणि शाउट आउट टू एव्हरीवन. चल मग बघूया. तर मग मी इट्स अराउंड 7:45 राईट नाव. सकाळचे 7:45 झालेले आहे आणि मी निघालो आहे. सो पहिला स्टॉप नाही म्हणणार, पहिला पिकअप पॉईंट आहे फक्त ऐरोलीमध्ये. पावकरला पिकअप करायचं आहे. अँड आय डोंट नो, मोस्टली जर US मध्ये आता रात्र झाली असेल माझ्यामध्ये तरी. या ओनली टाईम. ओके. अँड ऑल्सो क्विक अपडेट, आता ऑलरेडी ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल चालू असेल आणि मी ऑलरेडी GoPro ऑर्डर केलेला आहे. या फायनली ज्यांना नसेल माहिती तर वाय इट्स वन ऑफ दी अंडरलिस्टेड कॅमेरा आणि मला खूप आवड होती की GoPro घ्यायचा कधीतरी. सो मला फायनली मी विचार केलेला मी या सेलमध्ये GoPro Hero 10 घेईन. तर गंमत अशी झाली, GoPro Hero 10 होता विथ ऑफर्स. इट वॉज अराउंड फॉर 22,000 म्हणजे 21-22 हजाराला होता. आणि बट आय डिडंट ऑर्डर GoPro Hero 10. मी GoPro Hero 12 ऑर्डर केला गेल्या वर्षी जो आलेला GoPro Hero 12 विच आय गॉट फॉर 30,000. बट 30,000 म्हणजे 28,000ला होता नुसता कॅमेरा, बट विथ द किट ॲक्च्युली. म्हणजे किट म्हणजे त्याची कॅरिंग केस आणि एक सेल्फी माउंट आणि हेड माउंट, हे सगळं जो बंडल असतो तर तुम्हाला माहिती असेल, मी फोटो दाखवतो साईडला. तर मग तो बंडल मला आय गॉट इट फॉर अराउंड 30,000 अँड आय फील मस्त डील होती. हां, आय विश आय हॅड ब्रॉट इट टुडे, बट माझ्याकडे पॅकेज काल रात्री आलं ऑलरेडी. बट ना मला ओपन करायला खरंच वेळ नाही मिळाला आणि मी इथे ऑलरेडी घाईत पॅकिंग करून कसं तरी मी निघालो आहे ऑलरेडी. सो राईट नाव आय एम ॲट LBS वरती आहे. बघा तुम्हाला दिसेल फायनली. यप. सो फायनली आय हॅव स्टार्टेड द जर्नी. ऐरोलीपर्यंत असंच आहे. सो बिअर विथ मी गाईज. थँक्यू. अँड ऑफकोर्स मी सोनी नाही कॅरी करत आहे. द ओनली कॅमेरा आय एम कॅरिंग इनसाइड दिस ट्रिप इज दी iPhone अँड दिस कॅमेरा जर तुम्हाला माहिती असेल Canon G7X Mark II. अँड इट्स अ वंडरफुल कॅमेरा यार. मी सेकंड हँड जो घेतला आहे तेव्हापासून दिस कॅमेरा हॅड बीन माय फेवरेट. आय रिली विश मी खूप आधी हा कॅमेरा घेतला असता, बट सिन्स बिकॉज ऑफ नो डिटॅचेबल लेन्सेस मी त्यावेळेला सोनी घेतलेला. बट आय यूज सोनी बिट लेस, व्हेरी लेस ॲक्च्युली कम्पेअर टू दिस कॅमेरा. दिस इज लाईक काय कॅमेरा आहे. मी या बाजूला आहे, म्हणजे ऐरोलीला जातो ना. अच्छा, मी दुसऱ्या साईडला आहे. बरोबर. कॅब जमिनीच्या इथे काय? हां. निकल जाती उस काली को हम नींद नहीं करते ना.
वसूल केली तर 28,000 रुपये बिल झालं. 7-15 बरोबर आहे, त्यांनी दिली पार्टी. सध्या मी न्यूजमध्ये कारण मी सगळं भावकर मॅक्सेफ आणलाय का तू? मॅक्सेफ पॉवर बँक आज कुठे आहे? पार्टी करते जाऊ दे नंतर काढणार. हॉस्पिटलला जातो मी ऑर्डर घेऊन. सो इथे 1 किलोमीटरचं ट्रॅफिक आहे, नाही 2 किलोमीटरचं ट्रॅफिक आहे. माइलस्टोन नुसार 8 किलोमीटरचं ट्रॅफिक आहे. हा, माइलस्टोन म्हणजे तो दगड लावलेला असतो त्याच्यामुळे प्रमाणे, आणि गुगल प्रमाणे 1, पण ग्रीन बोर्ड प्रमाणे 1 किलोमीटर, गुगल प्रमाणे 1.8. माहिती नाही कुठे 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 आहे ठेवलाय कास पठार काय माहिती. काय माहिती. आणि एक मस्त क्यूट डॉगी आहे. जाऊ दे, कुत्रे काय जरा शिव्या खायलेली. आमच्यावर एक डुक्कर पण आहे माझे. जरा हे सगळं तुझ्यासाठी करतो आम्ही ब्लॉगिंग. आता आम्ही आलेलो आहे झऱ्या झाकीर खानच्या शोला गेलेला आहे, तो तिकडून लाईव्ह असणार आहे. आम्हाला इथं नेटवर्क नाही. आता पोचू, बघू. 3 वाजता पोचायचं होतं, इथे 3:30 वाजले आहेत. लेट्स सी काय नशिबात लिहिलंय. चलो लेट्स मीट. 1 नंबर गेट काय पटकन ये. ती अशी लांबून वाटतं. तिकडे खूप फुलं आहेत, कलर जास्त येतो. या काय माहिती इथे कुठे मध्येच उभा आहे मी. Somewhere in between here. कोणती नदी आहे ती? वेण्णा नदी. ओहो, इथे वेण्णा नदी आहे. आणि हा आमच्या बरोबरचा हा कलाकार वैभव बोलतो त्याचं गाव डुबलं तिथे. गाव आहे. अच्छा, तिचं गाव आहे तुझं? हा, तिथे मग डुबलं कुठचं? अरे ते आलेला खूप वर्षापूर्वी. हा, तेव्हा त्या डुबला पाण्याखाली गेला. हा. सरकारने आम्हाला पंढरपूरला जागा दिली, तर आमच्या गावची माणसं इथंच थांबली. आणि आमचा मेनच आहे फानी भावकर. काय सुंदर अशी जागा आहे. हे बरा निसर्ग. तो रील बघ. बॅग घेऊन बार मध्ये बसलाय. बार का तो मेंबरशिप होगा भाई का. आता ॲक्च्युली संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तर ॲक्च्युली रॅपअप टाईम असतो. बट मी तसं मागे सांगितलं वैभवचं इथे गाव आहे,
म्हणजे त्या नदीपाशी. बट त्याला आता चढलेली आहे, म्हणजे चढलेली तशी नाही, बट तो तेवढा एक्सायटेड झाला आहे की आता त्याला गाव ते तिथून बघायचंच आहे. तर मग आता आम्ही म्हणून तिकडे कुठेतरी ते गेट आहे, त्या कोपऱ्यात ती जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ना, तिकडे कुठेतरी गेट आहे. ती छोटी माणसं, तिथे बावकर आहे तो छोटूसा, आणि हा वैभव या एजवरती, त्या नदीच्या एजवरती आलेला आहे. आणि यु नो जे फुगा व्हॅलीला होते त्यांना माहिती आहे फुगा बघायचे कसे, आणि ही छोटीशी फुगा व्हॅलीच आहे मागे. अँड दॅट्स असे आम्ही करतो आहे छोटे छोटे कांड. आणि हा व्ह्यू बघा आलेला आहे, हा माणूस पहिला बघा. अँड लुक ॲट दॅट व्ह्यू. ढग आहे, पावसाची ढगाळ असं वातावरण आहे. तिथे आहे काय ॲक्च्युली ते मंदिर तिथे आहे ना, ते पाण्यात जे मंदिर आहे ते. अच्छा ते हां, ते पाण्यात जे मंदिर आहे जे खाली 10 किलोमीटर पुढे, हे जी छोटीशी दिसते तिकडे जाता नाही आलं. पार्किंगमुळे ट्रॅफिक केलं आहे खूप मागे, 1 किलोमीटर मागे. नाहीतर प्लॅन होता तिथे जायचा, बट गेलो नाही. मे बी नेक्स्ट टाईम, काय माहिती नेक्स्ट टाईम कधी आहे. कदाचित तुम्हीच असाल नेक्स्ट टाईमला या ब्लॉगमध्ये. आणि एन्जॉय. कोणता तलाव आहे? तलाव नाही आहे ते, नदी आहे ती. आंबेवाली सारखं आहे रे. कुठला वेगळ्या पॅटर्नचा आहे? मुळशी पॅटर्न. ही आमची रूम आहे. ही नॉर्मल डबल बेड, तिकडे एक सिंगल बेड आहे. टी व्ही, शेड, नॉर्मल एक स्टोरेज रूम दिलेला आहे. हे एक डायनिंग टेबल छोटूसं दिलं आहे तिघांचं. आय डोंट नो हाऊ ते कम्प्लिटली 3. इथे ॲक्च्युली दिसत नाही, बट जस्ट इथे खाली मी गाडी पार्क केली आहे. दॅट्स मी अगेन. अँड द वॉशरूम. क्यूटचा असा रूम आहे, ट्रिपोवरून आम्ही बुक केलेला. अजून उचलला नाही उठायला राहिलं. किधर है किधर है. वाओ. तू कब आया? इतना जल्दी आ भी गया तू? एक्स्ट्रीम हो गया तो. झाले की व्हिडिओ चालू. 10 वाजले. 10. मी करतोय ब्रेकफास्ट, त्यानंतर आंघोळ करायची. तर मग मिस्टर वैभव पवार, कसं होतं तुमचं कास पठार? कास पठार खूप छान होतं, पण त्याच्यापेक्षा आम्ही काल आहे ना एव्हरेस्ट पीकला जाऊन आलेलो. आणि आमचा शेर्पा बॉर्न टू परफॉर्म. वरती दाखवतो बॉर्न टू परफॉर्म. कुठं गेलो नाही. डेंजरस. बट कास पठारचा आपण तिकीट ऑनलाईन काढलेलं ते सर्वात जास्त भारी होतं. तेच एक चांगलं काम होतं. त्यांनी कॉकटेल तांबड्या रस्त्याबरोबर केलंय. त्या पोटात काय काय घातलं त्यांनी. 4 वाट्या तांबडा रस्सा, 5 कॉकटेल टाकले त्यांनी. 4 वाट्या तांबड्या रस्सा, 5 कॉकटेल, असं वैभव बोलतोय. मी तर मोजायला नव्हतं, मी झोपलेलो. आम्ही रेडी आहे. बॉर्न टू परफॉर्म. तुला पण येताना बोलला असेल लवकर निघायचं. हो, तो मला बोललेला की मंडेला
त्याचं ऑफिस आहे आणि तो फ्रायडेला बोलला पार्टी होती म्हणून त्याला हाफ डे मिळाला आहे. फ्रायडेला पार्टी होते म्हणून मंडेपर्यंत हाफ डे दिले. त्यांना बाकीची जी पार्टी करायची होती ती मंडेला करणार आहेत ते. मी चेंज केलं आहे. वैभव तर ऑलरेडी आंघोळ करूनच झोपला आहे आणि ते इलेक्ट्रिकचं पाणी पित आहे. काय गरज आहे का इलेक्ट्रिकच्या पाण्याची? हायड्रेट होतं हायड्रेट. 11:15 झाले आहेत. घरी जायला लागणार 5 तास. आणि मला सकाळी 7 वाजता निघायचं होतं. माझं लॉग इन 3 वाजता आहे. जावा अक्षयच्या घरी लॉग इन करा. तू आमच्यासाठी पण बनवलंस. तू काय जरा येडपट आहेस. ते पूर्ण फुल एनर्जी मध्ये राहा. आंघोळ करायची अक्षयच्या घरी जायला प्रॉब्लेम नाही. एकदा कोणाच्या घरी गेला तर निघत नाही. नाही लॉग इन आहे म्हणून. मग काय रस्त्यावर करू लॉग इन, त्यात काय. एवढा रात्रभर लॅपटॉप चार्ज केले आहेत. 11:30 वाजलेले आहेत आणि फायनली निघतो आहे आम्ही. खूप ऊन आहे बाहेर. लेट मी आय डोंट नो एवढा ISO का ठेवला आहे मी, बट कमी करू दे. या 11:30 झालेले आहे आणि मी गाडीची हालत तुम्हाला दाखवतो. यू नो व्हॉट हॅड बीन थ्रू ॲक्च्युली. गाडी कसल्या हो खूप मस्त गरम झालेली आहे गाडी. बट मी तुम्हाला गाडीची हालत दाखवतो. मी आधी गाडी दाखवली नाही कारण यू नो गाडी थोडीशी वर्स्ट कंडिशनमध्ये. म्हणजे जर तुम्ही कास असल्या जाग्यांवरती जेव्हा येतात महाराष्ट्रात गाडी पहिली घाण होते आणि कशी घाण होते ती आता दाखवतो. येस द विंडोज आर डाऊन. ही बघा या साईडला थोडं कमी घाण दिसते, बट ही काच वगैरे मस्त घाण झालेली आहे. आज तर मला बसताही येत नाही. हे नक्की फालुदाच आहे ना? काय माहिती काय आहे. हा इथे लॅपटॉप आहे. ओके अब हा लॅपटॉप आहे. लॅपटॉपवरती मॅकडीचा ट्रे आहे. अँड देन देर इज हिअर. काय आहे हे? महीने का बिल चालू आहे. सो लेट्स ड्राईव्ह बॅक होम गाईज.
माहिती नाही किती लवकर पोहोचणार आहे, बट मी इन्फॉर्म केलं आहे की 5 वाजता मी पोहोचेन. बॅटरी इज लो, बट लेट्स मीट गाईज.